बघा मित्रांनो, आपली जी ही काही लेक्चर सिरीज चालू आहे ती मोटार वाहन अधिनियम कायदा 1988 च्या संदर्भातील प्रश्नांची ही आपली लेक्चर सिरीज सुरू आहे। तर त्याच्यातील तुमचा आजच्या लेक्चर सिरीज मधील पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे। प्रश्न नीट बघा काय आहे। तर ड्रायव्हिंग परवाना निलंबित करण्याचे अधिकार कोणाकडे असतात? बघा प्रश्न काय आहे। ड्रायव्हिंगचा जो परवाना आहे तो परवाना निलंबित करण्याचे अधिकार कोणाकडे असतात? वाहतूक पोलीस, परिवहन अधिकारी, जिल्हा अधिकारी आणि वाहतूक न्यायालय। तर बघा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे की आपले जे काही परवाना आहे, ड्रायव्हिंग लायसन आहे, ते निलंबित करण्याचं कोणाकडे अधिकार असतात? आणि याचं करेक्ट उत्तर आहे परिवहन अधिकारी म्हणजेच आरटीओ कडे आपले परवाना रद्द करण्याचे अधिकार असतात। पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे। नमस्कार मित्रांनो, जीएसआयटी सोल्युशन मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो बघा, कोणत्याही क्षेत्रामध्ये ड्रायव्हर भरती असू द्या, त्या ड्रायव्हर भरतीसाठीची अतिशय दर्जेदार लेक्चर सिरीज जी आहे, लेक्चर सिरीज आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे। आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ड्रायव्हर भरतीमध्ये जे महत्त्वाचे प्रश्न विचारले जातात, तांत्रिक असू द्या, त्याचबरोबर इन्शुरन्स संदर्भातील असू द्या किंवा अन्य कोणतेही सिग्नल्स वगैरे या संदर्भातील प्रश्न असू द्या, या सर्व प्रश्नांची तयारी जी आहे ती तयारी फ्री ऑफ कॉस्ट मध्ये आपल्या चॅनलच्या माध्यमातून करून घेतली जाते। त्यासाठी मित्रांनो आपली ही जी काही ड्रायव्हर भरतीची प्लेलिस्ट आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे, ती प्लेलिस्ट तुम्ही पाहायची आहे। म्हणजे तुमची ड्रायव्हर भरतीची जी तयारी आहे ती तयारी अतिशय चांगल्या पद्धतीने इथं होऊन जाणार आहे। त्यासाठी मित्रांनो तुम्ही काय करायचं आहे, अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरायचं नाही। म्हणजे तुम्हाला असेच महत्त्वाचे जे काही लेक्चर सिरीज आहे त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जाणार आहे। तर मित्रांनो सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या या प्रश्नमालिकेला। अपघातानंतर पोलिसांना माहिती देणे कोणत्या कलमांतर्गत बंधनकारक आहे? बघा, जर आपल्याकडून चुकून असं होऊ नये पण अपघात झाला तर पोलिसांना माहिती देणं कोणत्या कलमानुसार बंधनकारक आहे इथे विचारलेलं आहे। इथं कलम देखील दिलेले आहेत 132, 134, 120 आणि 198। तर याचं करेक्ट आन्सर बघा काय आहे मित्रांनो, कलम 134 नुसार आपल्याला पोलिसांना माहिती देणं बंधनकारक आहे। पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, कलम 184 नुसार चुकीचे वाहन चालवण्यास कोणती शिक्षा होऊ शकते? बघा, कलम 184 नुसार चुकीचे वाहन चालवल्यास कोणती शिक्षा होऊ शकते आपल्याला इथं विचारलेला आहे। 500 रुपयाचा दंड, 1000, 5000 दंड व 6 महिने तुरुंगवास आणि परवाना रद्द। चला करेक्ट आन्सर अपेक्षित आहे। तर करेक्ट आन्सर बघा याचं काय आहे, 5000 दंड व 6 महिने तुरुंगवास तुम्हाला या ठिकाणी होऊ शकतो। आलं का लक्षात? कलम 184 नुसार जर तुम्ही चुकीचं वाहन चालवलं तर मित्रांनो प्लीज प्रश्न व्यवस्थित वाचा आणि त्याचं उत्तर जे आहे ते उत्तर कमेंट देत चला। तुमचं उत्तर कमेंटमध्ये अपेक्षित आहे, कारण तुम्ही जर त्याचं उत्तर दिलं तर मलाही समजतं की तुम्हाला हे प्रश्न आवडत आहे आणि अशा प्रश्नांवरती मी आणखीन डीप मध्ये तुम्हाला प्रश्न विचारू शकतो। आणि बघा, एक 14वा प्रश्न तुमच्या समोर आहे, मोटार वाहन अधिनियमानुसार फिटनेस सर्टिफिकेट कोणत्या वाहनांसाठी आवश्यक आहे? आपल्याला फिटनेस सर्टिफिकेट आवश्यक असतं तर ते कोणत्या वाहनांसाठी आवश्यक आहे हे आपल्याला इथं विचारलेलं आहे। खाजगी कार, शाळेची बस, व्यावसायिक वाहने आणि वरील सर्व। चला याचं करेक्ट आन्सर काय आहे बघा, वरील सर्व वाहनांसाठी काय आहे, फिटनेस सर्टिफिकेट जे आहे ते सर्टिफिकेट आवश्यक आहे। पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, सार्वजनिक सेवा वाहन म्हणजे काय? सार्वजनिक सेवा वाहन म्हणजे काय इथं तुम्हाला विचारलेलं आहे। त्याचे ऑप्शन देखील देण्यात आलेले आहेत। ऑप्शन मध्ये पाहूया आपण काय काय आलेलं आहे। खाजगी वाहनांसाठी, खाजगी वापरासाठी वाहन, माल वाहतूक करणारे वाहन, प्रवाशांना वाहून नेणारे व्यावसायिक वाहन आणि सरकारी वाहन। सार्वजनिक वाहन कोणाला म्हणायचं किंवा सार्वजनिक वाहन कशाला म्हणायचं हे आपल्याला इथं विचारलेलं आहे। आणि याचं करेक्ट आन्सर आहे प्रवाशांना वाहून नेणारे व्यावसायिक वाहनांना काय म्हटलं जातं, खाजगी वाहन असं म्हटलं जातं। चला पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे। अशीच प्रश्नांची रेलचेल चालू राहणार आहे, तुमचा प्रतिसाद आवश्यक आहे। पीयूसी प्रमाणपत्र म्हणजे काय? अतिशय सोपा प्रश्न, बरेच जण याकडे दुर्लक्ष करतात, पीयूसी काढत नाहीत गाड्यांची पीयूसी काढणं अतिशय आवश्यक असतं। ते आपल्याला मोटार वाहन अधिनियम 1988 नुसार
कंपल्सरी केलेलं आहे? तर बघा, PUC प्रमाणपत्र म्हणजे काय, इन्शुरन्स प्रमाणपत्र, रोड टॅक्स प्रमाणपत्र, प्रदूषण नियंत्रित प्रमाणपत्र आणि वाहन विक्रीचा पुरावा। अतिशय सोपा प्रश्न आहे। तुम्हाला या सर्वांना प्रश्नाचं उत्तर येत असेल तर याचा करेक्ट आन्सर बघा काय आहे, प्रदूषण नियंत्रित प्रमाणपत्र म्हणजे काय आहे, PUC आहे। चला पुढचा प्रश्न बघा काय आहे, कलम 129 नुसार दुचाकी वाहन चालवताना काय बंधनकारक आहे? बघा, कलम 129 नुसार आपल्याला दुचाकी वाहन चालवत असताना काय बंधनकारक आहे इथं विचारलेलं आहे। लायसन्स, हेल्मेट वापरणे, सिग्नल देणे आणि PUC असणे। इथं PUCC झालेला आहे तर PUC असणे। आलं का लक्षात? PUC असणे हे वाचायचं आहे इथं। तर चला याचं करेक्ट आन्सर बघा काय आहे, हेल्मेट वापरणे आपल्याला काय आहे, कलम 129 नुसार कंपल्सरी आहे, हे इथं लक्षात ठेवा। ज्यावेळेला आपण टू व्हीलर चालवत असतो त्यावेळेला हेल्मेट घालायचं आहे, कारण हेल्मेट आपला जीव वाचवू शकतो, हे मित्रांनो लक्षात ठेवा। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा, अपघातग्रस्त वाहन चालवणे म्हणजे कोणता गुन्हा होतो? बघा, जर समजा अपघातग्रस्त वाहन झालेला आहे आणि ते चालवल्यास कोणता गुन्हा होतो हे इथं दिलेलं आहे, कलम दिलेले आहेत। बघा कलम कोणकोणते आहेत, कलम 184 आहे, कलम 190, 185 आणि 186। अपघातग्रस्त चालवताना आपण सापडलो तर कोणता गुन्हा आपल्यावरती नोंदवला जाऊ शकतो इथं त्यांनी दिलेलं आहे आणि याचं करेक्ट आन्सर आहे बघा, कलम 190 नुसार आपल्यावरती तो गुन्हा नोंदवला जाऊ शकतो। चला पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, असेच प्रश्न तुम्हाला 200 प्रश्न आपण कव्हर करणार आहोत। त्यासाठी तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे तुम्हाला असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर येणार आहे। आणि ड्रायव्हर भरतीची तयारी जी आहे ती तयारी फ्री ऑफ कॉस्ट मध्ये आपल्या चॅनलच्या माध्यमातून करून घेतली जाते। त्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करायचं आहे। तर बघा, दुसरे वाहन घ्यावे, त्याचबरोबर FIR करावी आणि डुप्लिकेट साठी अर्ज करावा, चालवणे बंद करावे, RTO ला फोन करावा। वाहन नोंदणी प्रमाणपत्र म्हणजे RC हरवल्यास काय करायचं आहे? जर तुमची RC हरवली तर काय करायचं? याचं करेक्ट आन्सर आहे FIR करावी आणि डुप्लिकेट साठी अर्ज करावा। बघा, जर आपली RC हरवली तर आपण काय करायचं आहे हे या कलमामध्ये दिलेलं आहे। चला पुढचा प्रश्न बघा, आजच्या प्रश्नमालिकेतील शेवटचा प्रश्न आहे, वाहनांची जास्तीत जास्त वेग मर्यादा कोण ठरवतो? बघा, वाहनांची जास्तीत जास्त वेग मर्यादा कोण ठरवतो हे इथं आपल्याला विचारलेलं आहे। राज्य शासन, केंद्र शासन, वाहतूक पोलीस आणि वाहन उत्पादक। याचं करेक्ट आन्सर मित्रांनो कमेंट करायचं आहे। चला बघा, याचं करेक्ट आन्सर काय आहे मित्रांनो, तर राज्य शासन जे आहे ते वाहनांची जास्तीत जास्त वेग मर्यादा जी आहे ती वेग मर्यादा ठरवत असतं। आलं का लक्षात मित्रांनो? अशाच पद्धतीचे तुम्हाला नवनवीन प्रश्न येणार आहेत। त्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरायचं नाही। तर भेटूया अशाच नवीन प्रश्नांबरोबर पुढच्या लेक्चरमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।